हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. कसे आहात तुम्ही सर्वजण? तुम्हा सर्वांचं कान्हा अँड मम्मा चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. सो तुम्ही कसं सर्वजण, आशा करते की खूप छान असेल आणि आम्ही सुद्धा सर्वजण छान आहोत. सो गेले कित्येक दिवस झाले माझं ना डोकं दुखत होतं, त्याचबरोबर मला लांबचं दिसायला ना थोडा प्रॉब्लेम यायचा, स्पेशली हायवेवरती. आणि त्यामुळं बरेच दिवस झालं हे पेंडिंग होतं की मला माझं आय चेकअप करून घ्यायचं होतं आणि त्यानुसार मला स्पेक्स घ्यायचे होते. सो आज वेळ भेटला होता, त्यामुळे आज आम्ही चाललो आहे आय चेकअप करण्यासाठी आणि त्याचबरोबर स्पेक्स घेण्यासाठी. ओके, हे लिटरली माझं ड्रीम होतं की मला चष्मा फार आवडायचा. स्पेशली पिक्चर आला होता ए जवानी, हे दिवाणी काहीतरी असंच, दीपिका पदुकोणचा पिक्चर होता आणि त्याच्यामध्ये तिचं नाव नैना होतं आणि ती त्या प्रकारचे स्पेक्स वापरायची. त्यावेळेसपासून मला चष्मा हवा होता, पण नाही लागला. अनलकीली कधी लागलाच नाही. पण आता एवढ्यात मला खूप जास्त त्रास होतो आहे. सकाळी सकाळी डोकेदुखी होते, लांबचं दिसत नाही आहे. त्यामुळे म्हटलं अगोदर आय चेकअप करून घेऊया, कारण जर ते पेंडिंग राहिलं तर नंबर वाढू शकतो आणि बाकीसुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतात. तर आम्ही आलो आहे आमच्या एका फॅमिली फ्रेंडच्या इकडे आलेलो आहेत. त्यांच्याच आम्ही बेसमेंटमध्ये आहोत सध्या. त्यांच्याकडे स्पेशली ॲक्च्युली तिघांनासुद्धा चष्मा लागलेले आहेत आणि त्यांच्या मुलालासुद्धा चष्मा लागलेला आहे. तर त्यांनीच आम्हाला लेन्स कार्ड रिकमेंड केलं, ते तिथे आय चेकअप चांगलं होतं आणि चष्म्याची जी व्हरायटी आणि क्वालिटी दोन्हीही चांगली आहे. सो आम्ही इथे लेन्स कार्डमध्ये आलो आणि हे लेन्स कार्ड पुण्यातील मुशी इथे आहे. तर तिथेच आम्ही सध्या इथे आलेलो आहे. सो इथे आल्यानंतर सगळ्यात खुश कान्हा होता, कारण इथे किड्स गॉगलचं खूप मोठं सेक्शन होतं आणि तो प्रत्येक गॉगल घालून पाहत होता आणि मला घ्यायचं सांगत होता. पण स्टील आम्ही घेतलं नाही, कारण ह्या गॉगलची प्राईस 2,000 ते 3,000 आहे आणि कान्हाचा गॉगल लिटरली एक महिनासुद्धा जास्त म्हणेन, साधारण ते 8 ते 15 दिवसात तो त्याचे गॉगल्स तोडून टाकतो. सो आम्ही आमचे गॉगल्स पाहिले, खूप छान कलेक्शन होतं गॉगल्सचं, खूप आवडले होते. पण स्टील ते पेंडिंग ठेवलं आणि ज्या गोष्टीसाठी आलो होतो ती गोष्ट अगोदर केली. माझं आय चेकअप केलं त्यांनी. अगोदर बाहेर कोणत्या तरी मशीनमध्ये घालून डोळे चेक केले आणि त्यानंतर त्यांनी मला आतमध्ये आणलं आणि हे चष्म्यासारखं घालून प्रत्येक वर्ड्स द्यायचे आणि ते वर्ड्स मला रीड करायला लावायचे. त्यानुसार त्यांनी माझा नंबर काढला, काहीतरी 1.15 असा काहीतरी नंबर आहे आणि एका डोळ्याचा वेगळा असा नंबर निघालेला आहे. सो त्यांनी सांगितलं की चष्मा घातल्यानंतर तुमचं डोकेदुखी वगैरे थांबेल आणि त्यानंतर मी माझे चष्म्याचे डिझाईन्स आहेत त्या चेक करत होते. ही घालून पाहिली, ही मला खूप आवडली आणि त्यानंतर बाकीच्याही 2-3 घालून ठेवल्या होत्या. झाल्यानंतर इथे एक ढाबा आहे, तिथे बाजावर जेवण भेटतं आणि इथे प्रचंड गर्दी असते. आज तर तुम्ही पाहू शकता शनिवार होता, त्यामुळे खूप सारी गर्दी होती. त्यामुळे आम्ही इथे जेवण करायला आलो. सो चष्मे जे आहेत ते करायला टाकलेले आहेत आणि ते 3 दिवसानंतर भेटतील. आणि गर्दी पाहू शकता, इथे दारात उभे राहिलेत आणि बाहेरसुद्धा खूप सारे लोक वेटिंगला आहेत. खास करून ते बाजावर जेवण करण्यासाठी वेटिंग असते. आमचं जेवण आलं, लकीली आम्हाला खूप लवकर नंबर भेटला गेल्या तर पटकन जेवण केलं आणि त्यानंतर मग बाय वगैरे. तर मी इथे हा व्हिडिओ संपवते. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.